छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुनरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुमच्या डोळ्यावरती कसली झापडं आहेत मला माहिती नाही, पण ही झापडं जेव्हा दूर होतील ना तेव्हा फार उशीर झालेला असेल. आणि चुकून कोणी आलाच तर परत जाणार नाही. अशा माणसांच्या बाबतीत एखादी स्टेप घेताना एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं डोकं अतिशय शांत ठेवायला लागतं. एकदा पूनम काकूंना सुद्धा भेटून येऊया. सॉरी. नाही आदिनाथ, तू का सॉरी म्हणतोयस? मला तर असं वाटतंय की पियू तुमच्याकडे आली म्हणून तुम्हाला त्रास झाला. नाही विराज, आम्ही तिला बोलवलं होतं म्हणून ती आली होती. तिचा काय दोष आहे? उलट मला हेच सांगायचं आहे की या प्रकारामुळे तिचं आमच्याकडे येणं थांबू नये. एवढं सगळं झाल्यावरती तिथे येईल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण विश्वास ठेवा आदिनाथ, यातलं काहीही तिने मला सांगितलं नाही. मला म्हणाली सध्या होमवर्क खूप जास्त आहे त्यामुळे रोज मी तिथे जाणार नाही, अभ्यास नसला तरच जाईन. या सगळ्या प्रकारात काकू खूप चुकली आहे. ती जे काही वागली आहे ते मला अजिबात आवडलं नाही. त्यांचं काय चुकलंय काका? माझी आई काय आहे मला माहिती असणार की त्यांना. तिला पोलिसांनी पकडलंय म्हणून तीच दोषी असं त्यांना वाटतंय, पण माझी आई असं काहीच करू शकत नाही हा माझा विश्वास आहे. हे बघ पियू, इतरांना काही वाटलं तरी तू त्याचा विचार करू नकोस. तू आमच्याकडे ये. नाही काका, आता मी एक गोष्ट ठरवली आहे. आई निर्दोष सुटली ना की मगच मी तुमच्याकडे येईन आणि त्यांच्याकडे सुद्धा जाईन. एवढ्या लहान वयात पियूकडे जितकी मॅच्युरिटी आहे तितकी प्रत्येक मोठ्या माणसात असती तर सगळेच चुकी झाले असते. जे झालं ते खूप वाईटच झालं, पण तू इतका त्रास करून घेऊ नकोस आदिनाथ. होणारा त्रास असा ठरवून नाही ना थांबवता येत.
जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा पिऊला आमची गरज होती तेव्हा हे घडलं. विराज, म्हणजे मला तसं नाही म्हणायचंय. तू आहेसच तिच्याबरोबर, पण तरी मैं आदिनाथ, डोंट टेक मी इन द रॉन्ग सेन्स. आधार, सोबत. खरं सांगू आदिनाथ, या क्षणी मला तनिष्काची खूप उणीव जाणवते. येस, फक्त पिऊसाठीच नाही तर माझ्यासाठी सुद्धा. आणि हे कबूल करायला मला काहीच वाटत नाही. आय मिस हर अ लॉट. आणि हे मी तुझ्याशिवाय आणि कोणाला सांगणार? खूप आठवण येते तुझी विराज. खरंच खूप आठवण येते. संसाराच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आपण एकमेकांना सोडलं, कारण दोघांमधले ताण तणाव, मतभेद आणि अहंकार उभे राहिले. पण वेगळं होऊन काय मिळवलं आपण? स्वातंत्र्य नाही, फक्त एकटेपणा आणि एकाकीपणा. आता तोच नकोसा झालाय मला. आता मला आपलेपणा हवाय. मला माझ्या पियूच्या डोळ्यातलं पाणी पुसायचंय आणि हक्काने तुझ्या कुशीत शिरून रडायचंय विराज. I am so lonely. I need you. I need you, Viraj. बा असे विम्झिकली का वागतात ना तेच कळत नाहीये. तो मधुसूदन शास्त्री तो काहीतरी बोलला असेल साहेबांना आणि म्हणूनच साहेबांनी हात उचलला असेल. त्या विराजची मुलगी होती तिथे. तिला पाहून त्यांना संताप आला आणि मग केला त्यांनी तमाशा. अरे बापरे. मग पुढे तेवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे पूनम शास्त्रींकडे गेले आणि तिथे सुद्धा आग लावली. नशीब साहेबांनी हातच उचलला, हत्यार नाही उचललं. ते नाही तर गजबच झाला असता. झाला असता नाही, तो केव्हाही होऊ शकतो. दिवसेंदिवस परिस्थिती खूप बोलाटाईल होत चालली. अरे पण मग आपण आता पुढे काय करायचं? हे बघ, साहेबांना घरात तर कोंडून ठेवू शकत नाही. मला तर ते हल्ली आपल्याबरोबर ठेवतच नाहीये. आणि तो डॉक्टर, त्याचा काय उपयोगच नाहीये. रोज येतोय पण साहेबांना काय गुण येत नाहीये. त्यांच्या औषधांनी त्यांना गुण येणार सुद्धा नाही, कारण हे शरीराचं दुखणं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं हे मानसिक दुखणं आहे आणि त्यासाठी आपल्याला डॉक्टर जोशींकडे जायला पाहिजे. अरे मग चल ना, जाऊया आपण. वाट कसली बघतोयस? मी गेले काही दिवस प्रयत्न करतोय पण फोन लागत नाहीये त्यांचा. आता मरू दे फोन बिल. मी आत्ता जातो आणि डॉक्टर जर घरी असतील तर त्यांना घेऊनच येतो. तू बैस, मी आलोच. हो साहेब, रात्रभर तुम्हाला फोन ट्राय करतोय, तुमचा फोन लागतच नव्हता. हो, किती टेन्शन आलं होतं आम्हाला. कुठे होता तुम्ही?
ते बेवड्यांनी सांगितलेल्या सगळ्या जागा पालथ्या घातल्या, सगळे गल्ली बोळ सगळं. काही मिळालं नाही. एक बुजगावनं सापडलं, मोठं कुकू लावलेलं. चायला त्या बुजगावण्याला बघूनच तो घाबरला असणार बेवडा. आणि इथे आम्हाला लावलंय कामाला. काय माहित, त्या बुजगावण्यालेच बघून घाबरला का त्याले खरंच तिथं कुठं बाई दिसली. पूनम, संपला. माझा आणि शास्त्र्यांचा कायमचा संबंध संपला. ज्या बाईनी माझ्या आईला मारलंय त्या बाईला पाठीशी घालता येते. दादा आणि वहिनी असं वागतील असं मला खरंच कधीच वाटलं नाही. ती बाई तिकडे तुरुंगात आहे. तिची मुलगी एकटी दिसते यांना. माझा एकटेपणा नाही दिसत का? ज्या बाईने माझ्या आईला मारलं तिला कसं पाठीशी घालू शकतात? पूनम, जातो मी कुसुमताई. तुम्ही जा तिकडे. जा. तुझ्याशी जर का ते असं वागत असतील ना तर माझ्यासाठी सुद्धा ते कोणी नाही येत आता. खरंच खरंच एकट्या बाईचं दुःख काय असतं हे माहितीये मला. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. विश्वास ठेव माझ्यावरती. मला सोडून जाऊ नका कुसुमताई. मला सोडून जाऊ नका. नाही बाई नाही. आपण दोघी राहू इकडे. अगं दोघीच कशाला, सुलेखा सुद्धा येईल की. आपण तिघी मिळून राहू. काय झालं, भेटले डॉक्टर जोशी? नाही, अरे त्यांच्या घराला कुलूप होतं. पण मग काय, कुठे गेलेत? कुठेतरी बाहेर गेलेत. बरेच दिवस झाले. कुठे गेलेत कोणालाच माहित नाही. आणि कधी येणार याचा कोणाला पत्ताही नाहीये. आपली माणसं लावू का कामाला? नाही रे, त्यांच्या मागे कशाला हवीत आपली माणसं? सरळ साधा माणूस आहे तो.
एक काम करते, जे कोण शेजारी आहेत त्यांच्याकडे निरोप ठेव. त्यांना मिळाला की करतील ते फोन. असते तर बरं झालंच तरी. बांसाठी मदत झाली असती. आत येऊ? आम्हाला थोडं बोलायचं आहे. हे बघा आधी दादाला आम्ही बोललो म्हणून जर का तुम्ही इथे आला असाल ना तर आताच सांगते, मोठ्यांच्या भांडणात लहानांनी लुडबुड करू नये. कुसुम आत्या, आम्हाला त्याविषयी काहीच बोलायचं नाहीये. आमचं इतकंच म्हणणं आहे की जे काही प्रश्न असतील ते आपण सामंजस्याने एक एक करून सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते सुटतील. बोला. पूनम काकू, काही गोष्टी सांगायच्यात तुम्हाला, ज्यांच्याविषयी अजूनपर्यंत तुम्हाला काहीच माहीत नाहीये. म्हणजे मम्मांच्या मृत्यूनंतर तुझ्या मनाची काय अवस्था झाली आहे हे आम्ही समजू शकतो, आणि तो संशयास्पद झाल्यामुळे तुला. मुद्दा काय आहे? काकू, मम्मांना मारणारी तनिष्का नव्हतीच. पहा, आणि हा साक्षात्कार कसा झाला तुम्हाला? पूनम काकू, मम्मा जाण्यापूर्वी मम्मांचं आणि सुलेखाचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यात सुलेखाने काही गोष्टी उघड केल्या ज्या कुणालाच माहीत नाही.